आता आपण एक एक समस्या आणि त्यावर उपाय पाहूया. उत्पादन कमी आणि खर्च वाढलेला आहे. त्याचं काही कारण आहेत बघा. पहिलं कारण आहे की मातीचं आरोग्य बिघडलेलं आहे. 90% शेतकऱ्याच्या मातीचं आरोग्य बिघडलेलं आहे, म्हणजे तुमची जमीन बिमार आहे. कुणाचंही जमिनीकडे लक्ष नाही. आपलं लक्ष हे फक्त आणि फक्त पिकाकडेच आहे. पीक किती जोमदार आहे, पीक किती वाढलेलं आहे, पीक किती हिरवगार दिसतं, याकडेच आपलं लक्ष. जेव्हा आपण एखाद्या फवारणीचा फवारा घेतो किंवा औषधाचा फवारा घेतो, त्यावेळेस तुम्ही हे बघत नाहीत की फुलाचं रूपांतर फळामध्ये झालं का. तुम्ही फक्त एवढं बघता की खालचं पिवळं पान हे हिरवं झालं का. बरोबर आहे. मातीमध्ये जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमच्या मातीवर चालत असताना तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी दगडावर चालतात, मातीच्या ढेकळावर चालत नाहीत, तर तुम्ही कुठल्या तरी गिटीवर चालत आहेत. एवढं कडक तुमची माती झालेली आहे, याचा आणखीन तुम्हाला पत्ताच नाही. एक दिवस असं होईल की ही माती ना तुमच्या प्लॉटिंगच्या कामी येईल, ना तुमच्या पिकवण्याच्या कामी येईल, ना त्या मातीला कोणी विचारणार आहे. ज्याची प्लॉटिंगची जमीन आहे त्याचाच फक्त भाव येईल, पण ज्याची प्लॉटिंग जमीन नाही त्याला भाव सुद्धा येणार नाही, कारण त्या जमिनीमध्ये येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये काहीच पिकणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी जे तुम्ही आज जमीन बिघडून ठेवायले आहेत, येणाऱ्या काळामध्ये या जमिनीवर काहीच पिकणार नाही. आणि नंतर तुम्हाला जमीन दुरुस्त करण्यासाठी पैसे मोजावे लागतील, आणि कुठलाही एम्प्लॉय म्हणा किंवा कुठलाही कन्सल्टंट म्हणा हा जमीन दुरुस्त करू शकत नाही. याचं कारण की 1 इंच थर जमा होण्यासाठी 200 वर्ष लागतात. आणि 200 वर्षात मला वाटत नाही की तुमचा नातू सुद्धा जगल 200 वर्ष. तुमच्यापासून आज जे नातू जन्मला असेल तो सुद्धा 200 वर्षानंतर दिसणार नाही. मग तोपर्यंत काय, मातीचं काय, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. 90% आपण काम करतो पिकांवर, 10% आपलं जमिनीवर काम होतं. दुसरं कारण आपल्या याचं असं आहे की आधुनिक यंत्र हे एक आपल्याला लागलेली कीड आहे. या आधुनिक यंत्रामुळं आपला वेळ वाचला, पण पैसा हा बरबाद होत आहे. खूप कमी वेळामध्ये आपल्याला नागरटी होते, पण कमीत कमी 1 एकरला 600 रुपये जरी घंटा म्हटलं तर 1800 रुपये तुमचे जातात. 3 तास तो नागर हाणतो. म्हणजे या आधुनिक तंत्रामुळे तुम्हाला वेळ कमी होत आहे, पण खर्च वाढत आहे. त्याचबरोबर नागरटी खोल केल्यामुळं खूप सारे नुकसान आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हे यंत्र न परवडणारे आहे. त्यामुळं कमीत कमी खर्चामध्ये जे यंत्र तुम्हाला मिळतं, जसं की आता पॉवर टिलर काही नवीन आलेले आहेत, जसं की वेगवेगळे मशिनी आता नवीन यायला, जसं टोकन यंत्र आहे. हे एकदा घेतलं की तुम्हाला दरवर्षी पैसे खर्च करायचं काम नाही. एरवी 500 रुपये बॅग आहे, आणि टोकन यंत्रानं तुम्ही जर लावलं, एकदा जर 3200 रुपयाचं टोकन यंत्र घेतलं तर ते तुम्हाला 5-10 वर्ष काम पडते. म्हणजे तुमचा हा खर्च, तुम्हाला यंत्रच वापरायचे आहेत, पण वेगळ्या पद्धतीचे यंत्र वापरायचे आहेत आणि ते कमी करायचं. कारण जोपर्यंत तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणार नाहीत, तोपर्यंत मोठा खर्च हा कमी होणार नाही. दुसरी गोष्ट, खर्च का वाढला? आपण फवारण्या करताना डोक्यात विचार आणतच नाही, किती औषधं फवारायचे, कोणते फवारायचे, काही घेणं देणं नाही. दुकानदाराकडे जाणार, दुकानदाराकडून औषध आणणार, फवारणार. दुकानदाराने काय दिलं हे पण पाहणार नाही, आणि पाहिलं तर काही कळत नाही, आहे का नाही? बरेच शेतकरी म्हणतात, सर आम्ही काय फायदा आम्हाला पाहून, आम्हाला कळतच नाही. मग कळत नाही तर तुमच्याकडे मोबाईल आहे, आपण दर महिन्याला 240 रुपये जिओला देतो, त्याचा काहीतरी फायदा बघा ना. काय असते, कोणत्या प्रोडक्ट मध्ये काय असते, सगळं आहे ऑनलाईन, सगळं आहे. पण आपल्याला पिक्चर पाहण्यापासून, गाणे ऐकण्यापासून, राजकारणापासून वेळच मिळत नाही. आपण 90% शेतकऱ्याचे मोबाईल जेव्हा मी पाहतो तेव्हा त्याच्यावर काय चालू असते, त्यांची हिस्ट्री जर पाहिली आपण तर त्याच्यावर काय असते, कुठला तरी पक्षात कोण गेलं, कोण्या पक्षात कोण गेलं, याचं काय झालं, त्याचं काय झालं, फार तर गाणी, नाहीतर एक जर तरुण पिढी असेल तर याचं काहीच नाही, झिंगाट गाणं किंवा मग वेगवेगळे पिक्चर पाहणं, ह्याच गोष्टी झालेल्या आहेत. या गोष्टीला आपल्याला दुजारा देऊन आपल्याला थोडस माहिती, जी आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, याची माहिती युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या जे शेती तज्ञ आहेत त्यांचे मार्गदर्शन, वेगवेगळ्या पिकावरचे नियोजन, वेगवेगळ्या काय म्हणून आपण त्याला, रोगावरचे नियंत्रण, आळ्यावरचे नियंत्रण, त्याला कोणते औषध चालतं, हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला
ह्या गोष्टी नक्कीच ज्या फवारणी व्यवस्थापनामध्ये आहेत त्या करता येतील. त्यानंतर शेतीबद्दलचं अज्ञान, खूप अज्ञान आहे शेतीबद्दल. आम्हाला शेती परवडत नाही, लोकच घेऊन जातात, आम्हाला बाजारभाव नाही, हे सरकार असं, ते बाजारभाव अशी, ही मंडी अशी, तर असं तसं, हे अनेक कारण सांगतात. पण शेतीबद्दल नॉलेज जर विचार केला आपण, तर एखाद्या शेतकऱ्याला विचारलं की सर तुमच्या जमिनीचा पीएच किती आहे, ते म्हणते पीएच काय असते. सर तुमच्या पाण्याचा टीडीएस किती आहे, ते काय असते, बरोबर आहे. सर तुम्ही डीएपी टाकता का, 10-26 टाकता, ते म्हणते आम्ही काय ना जे दुकानावर उपलब्ध आहे ते टाकतो, बरोबर आहे. मग का डीएपी टाकायचं, का 10-26 टाकायची, हे त्याला ज्ञान नाही. एखाद्याला विचारलं तुम्ही काय फवारणी केली, तर तो काय सांगतो की सर मागच्या वेळेस त्या दुकानदाराला काय दिलं होतं तेच मी फवारलं, बरोबर आहे. पण काय फवारलं, कशासाठी फवारलं आणि का फवारायला पाहिजेत, का त्याची गरज होती का नाही होती, याचं ज्ञान त्या शेतकऱ्याला नाही. म्हणजे व्हायला कसं की न शिकलेला डॉक्टर ऑपरेशन करायला चालला, काय होईल, एक तर पेशंट मरल किंवा पेशंट पळून जाईल. म्हणजे न शिकता आपण आपला व्यवसाय करत आहे, फेल होणार नाही तर कसं होईल. मला सांगा, तुम्हाला जर एक कापडा दुकान टाकायचं, तुम्ही पहिले काय करता, की कापडाचं मार्केट पाहता, कुठं मार्केट जवळ आहे, कोणत्या मार्केटमधून आपल्याला आणायला जमल, त्यामध्ये कोणकोणत्या व्हरायटी आहेत, कोणत्या व्हरायटी कुठं चांगल्या भेटतात, हे आपण सगळ्याचं ज्ञान घेतो. आणि नंतरच तो कापड दुकान आपण स्थापन करतो किंवा कापड दुकान ओपन करतो. तिथं असं म्हणतो का, बघू कुठलं तरी कापड आणू, कुठलं तरी कापड आणून विकूत, काही भाव विकूत, ज्या भावात आलं त्या भावात विकूत, त्यापेक्षा 10 एक्स्ट्रा घेऊन विकूत. असं केल्यावर जर एखादा ग्राहक तुमच्याकडे आला, त्याने विचारलं सर हे कापड कोण्या कंपनीचं आहे किंवा हे कशाचं आहे, त्याच्यात काय म्हणजे खासियत काय आहे, हे सांगता आलं पाहिजे. ते सांगता येतं. कुठल्या दुकानाकडे जा आणि त्याला त्याच्या प्रोडक्ट बद्दल विचारा, ते सगळं सांगते. पण शेतकऱ्याला विचारा की तुमच्या शेतीमध्ये सोयाबीन पेरल्यानंतर कितव्या दिवशी पहिली फवारणी करायला पाहिजे, ते म्हणते दुकानदार सांगेल त्या दिवशी. उत्तर काय असते, दुकानदार सांगेल त्या दिवशी. म्हणजे बघा, आपल्याला एवढं अज्ञान आहे की कोण्या दिवशी काय फवारावं, कोणत्या पिकाला कोणतं औषध मारल्यानं फायदा होतो, कोणत्या औषधानं नुकसान होते, याचंच अज्ञान आपल्याकडे आहे. आणि हे अज्ञान जोपर्यंत तुम्ही मिटवणार नाहीत, तोपर्यंत तुमच्या शेताच्या उत्पादनात भर पडणार नाही. तुम्ही 99% तुमचं बोट कसं बघा, एक बोट वर आहे, 3 बोट आपल्याकडे आहेत, एक बोट समोरच्याकडे. तुम्ही 100% दोष कोणाला द्यायलेत, सरकारला दोष द्यायलेत, भाव नाही म्हणून, बरोबर आहे. निसर्गाला दोष द्याय, पाणी बरोबर पडत ना म्हणून. पुन्हा पाण्याचं नियंत्रण कोण बिघडवलं, तुम्हीच बिघडवलंय. बांधावडे सगळे झाडं कापून टाकलेत, बरोबर आहे. तुम्हाला जमीन सपाट करा वाटायला, बांधावर झाड नाहीये, तुमच्या पाखराला बसायला, कुत्र्याला बसायला, माणसाला बसायला पण झाड नाहीये. मी परवा दिवशी एका शेतकऱ्याच्या शेतावर गेलो आणि त्या शेतकऱ्याला म्हटलं सर आता सावली कुठे आपल्याला, ते म्हणजे सर तुमच्या गाडीतच आहे. म्हणजे इथून जवळपास आपलं शेत संपेपर्यंत सावलीच नाही. का, कारण म्हणजे सर जेसीबी घरची सगळे झाड तोडून टाकलेत, खूप अडचणी होऊ लागल्या, धुऱ्यावर कलवायला अडचणी होऊ लागल्या. पण मी त्याला एकच सांगितलं, म्हणलं दादा हे जे झाड आहे ना, झाड जर जवळपास असेल ना तर त्यावर येऊन पक्षी बसतात. तुम्हाला माहित आहे का, पक्षी जेव्हा झाडावर येऊन बसतात तेव्हा ते 2 प्रकारचा फायदा करतात. पहिला फायदा की पक्ष्याच्या विष्ठेमध्ये सर्वात जास्त पोटॅश आहे. पक्ष्याच्या विष्ठेमध्ये सर्वात जास्त पोटॅश आहे. म्हणजे त्याची 1 ग्राम जर आपण विष्ठा घेतली तर तुमच्या जवळपास असं धरून चला की इकडे 1 किलो 10-26 मध्ये जे 1 किलो जेवढं आहे तेवढं त्याच्या 1 ग्राम विष्ठेमध्ये पोटॅश आहे. एवढं पोटॅश त्याच्यामध्ये आहे. पण आपल्याकडे झाडच नाहीत तर पक्षी येणार कुठून. जेवढे तुमच्या बांधावर झाडं असतील तेवढे तुमच्या जवळच्या जे तुमचा एरिया आहे, एकर एरिया आहे, त्यामधलं पीक चांगलं राहणार आहे. त्याचं कारण की झाडाच्या मुळ्यामध्ये जे एन्झाईम स्त्रवतात ते आपल्या झाडाच्या आपलं जे पीक आहे त्या मुळासाठी पोषक द्रव्य म्हणून काम करतं. लिंबात झाड ज्या बाजूला असेल तर लिंबाच्या झाडाच्या जवळपास 30 ते 40 फूट कुठलाच रोग नसतो. 30 ते 40 फूट इकडून 30 ते 40 फूट तिकडून जर विचार केला तर 4 ठिकाणी जर 4 लिंबाची झाडं असतील तर तुमच्या शेतीमध्ये कुठलाच निमॅटोड नावाचा रोग येणार नाही, कुठल्याच प्रकारची बुरशी अटॅक करणार नाही. हे माझ्या म्हणजे 20 वर्षाचा अनुभव आहे. कारण ज्या शेताच्या धुऱ्यावर लिंबाची झाडं आहेत त्या साईडचं जे आपली कुठलंही पीक असो त्याला करपा येत नाही. जसं की हळद आता बघा,
हळदीच्या या साईडनं लिंबाचं झाड आहे तिथं करपा येत नाही. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला आपणच फक्त बिघडवल्या आहेत, ह्याच आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. त्यानंतर आहे बघा, मालाला बाजारभाव नाही. लढत बसू नका, मालाला बाजारभाव कधी कधी येत असतो. तुमच्याकडे पेशन्स ठेवा, स्टोरेज करा. पैसा खरंच गरज असेल तर तुमचा माल विका, गरज नसेल तर माल स्टोरेज करा. तुमच्या शेतामध्ये गोदाम बांधा, छोट्या छोट्या खाणीमध्ये करा, पण स्टोरेज करा. आणि एकदा भाव आला तर ते विका. आपल्याला भाव घेता येत नाही, ज्याला भाव घेता येते तो शेतकरी नक्कीच सुखी आहे. रडत बसू नका. जर सोयाबीनचा आज 5,000 रुपये भाव असेल आणि तुमच्याकडे 3च पोते सोयाबीन असेल तर 15,000 रुपये आलेत. पण तुमच्याकडे 30 पोते सोयाबीन असेल तर 100% उत्पादन वाढलं तर पैसे वाढणार आहेत. त्यामुळे उत्पादन वाढण्याकडे लक्ष द्या. आज बरेच काही शेतकरी आपल्या ग्रुपमध्ये आहेत, जसं 18 क्विंटल प्रति एकर उत्पादन आहे. आपण त्यावर सुद्धा एक डिटेल ट्रेनिंग घेणार आहोत. त्या शेतकऱ्याचा जो अनुभव आहे ते सुद्धा आपल्याला शेअर करणार आहेत त्या ट्रेनिंग मध्ये. तर ती पण ट्रेनिंग आपण घेणार आहोत. थोडस आपण ट्रेनिंग विषयी घेऊया, कारण या सर्व समस्येचं निराकरण आम्ही ट्रेनिंगच्या माध्यमातून करत असतो. त्यामध्ये आपण येणाऱ्या 5 आणि 6, 7 अशी 3 दिवसाचं ट्रेनिंग ठेवलेलं आहे. याची वेळ संध्याकाळची 7 ते 9 आहे. आणि या ट्रेनिंगसाठी फक्त 299 रुपये फीस आहे. ही 299 रुपये फीस अतिशय नगण्य आहे. मी तुम्हाला 6 तास म्हणजे 3 दिवस दररोज 2 तास या सर्व पिकावरल्या सगळ्या समस्येवर उपाय 3 दिवसामध्ये शिकवणार आहे. त्यामध्ये वॉटर मॅनेजमेंट, पाणी व्यवस्थापन, रोग, हे सगळे विषय कव्हर करणार आहेत. आणि 299 रुपये जर तुम्ही पे केले आणि तुम्हाला असं वाटलं कंकाळ सरांना माझा टाइमपास केला किंवा ट्रेनिंग मध्ये काहीच सांगितलं नाही, तर त्याचे मी ट्रेनिंग मध्येच पैसे वापस करीन. पुन्हा शेवटच्या दिवशी सांगायचं की सर तुमच्या ट्रेनिंगमुळे आम्हाला काही फायदा झाला नाही, माझे 300 रुपये वाया गेले, मी लगेच तुम्हाला 300 रुपये वापस पाठवेल. मी एवढं तुम्हाला खात्रीपूर्वक का बोलतोय, कारण आतापर्यंत आपली ही 4थी बॅच आहे. त्या 4ही बॅचेमध्ये एकाही शेतकऱ्याचा प्रश्न असा आला नाही की सर तुम्हीच शिकवलेलं सगळं बकवास होतं, मला हे आवडलं नाही, माझे पैसे वापस द्या, असं एकही शेतकरी म्हटला नाही. उलट फीडबॅक असे आले की सर तुमच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला, सर तुमच्यामुळे आम्हाला शेती कशी करायची कळालं, सर तुमच्यामुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्या गोष्टी आम्ही एका शेतकऱ्याचं म्हणणं होतं की मी 20 वर्षाचे काही शिकलो नाही, हे 3 दिवसामध्ये शिकलो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या ट्रेनिंग मध्ये देत असतो. तुमच्या 200-300 रुपयाने मी मोठा होणार नाही किंवा तुम्ही गरीब होणार नाही, पण 200-300 रुपये दिल्यानंतर नक्कीच मित्रांनो तुमच्या उत्पादनामध्ये 1.5 पट वाढ होईल, याची मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं, तुमच्याकडे एवढी सुपीक जमीन आहे, तुमच्याकडे सुपीक डोकं पण आहे, तुमच्याकडे सुपीक माणसं पण आहेत, पण तुमच्याकडे योग्य मार्गदर्शक नाही. योग्य मार्गदर्शक होण्याची संधी मला द्या. नक्कीच तुमचा हा जो प्रवास आहे, जो की आज फेल आहात तुम्ही तुमच्या शेतीमध्ये, नक्कीच तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये उत्पादन वाढण्यास मदत करणार आहे. मित्रांनो, या नंतर आपण वेगवेगळ्या पिकावर, जसं की टरबूज, खरबूज असेल, केळी असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, या सर्व पिकांवर आपण 1 ते 1.5 तासाचं ट्रेनिंग सुद्धा, जे शेतकरी आपल्या ट्रेनिंग करतात त्यानंतर आपण त्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये टाकून त्यांना आपण वेगवेगळ्या पिकावर ज्यांची जी मागणी आहे त्यानुसार आपण वेगवेगळ्या पिकावर संपूर्ण मार्गदर्शन करतो. आणि हे मार्गदर्शन केल्यानंतर 90% शेतकऱ्याला इतका फायदा होतो की ते पुन्हा पुन्हा फोन करतात, सर तुम्ही हे सांगितलं, हे कसं काय, हे कसं काय, हे कसं काय. काही लोकांनी भट्टी खत तयार केली, भरपूर पहिल्या बॅचचे जे लोक आहेत त्यांनी भट्टी खत तयार केले, त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला. म्हणजे एकंदरीत आपण सगळ्या शेतकऱ्याच्या फायद्याचीच गोष्ट या ठिकाणी करत असतो. बघा, रजिस्ट्रेशन तुम्हाला काय काय टाकायचं बघा, नाव, पिनकोड सह पत्ता टाकायचा, पीक कोणतं आहे ते टाकायचं, व्हॉट्सअप नंबर टाकायचा आणि 299 रुपये या नंबरवर गुगल पे करा, फोन पे करा, किंवा हा QR कोड आहे त्या QR कोडवर सुद्धा तुम्ही करू शकता. या पद्धतीनं प्रत्येकानं जॉईन व्हायचे. ज्यांनी बरेच जण आता जॉईन झालेले आहेत, जवळपास आपलं 70 ऍडमिशन झालेले आहेत आणि 30 ऍडमिशन बाकी आहे. येणाऱ्या 5 तारखेपर्यंत हे जे 30 ऍडमिशन आहेत हे 30 ऍडमिशन पूर्ण करा, जेणेकरून आपली ही बॅच फुल होईल आणि तुम्हाला नक्कीच शेतकऱ्याला ह्या गोष्टीचा फायदा होईल. सो थँक्यू, विश यू वेल्थ.